नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर बळीराम शिंदे आपले यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. UGC नेट सेट या परीक्षामध्ये अनिवार्य पेपर क्रमांक 1 मध्ये विचारला जाणारा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजेच शिक्षक अभियोग्यता. या शिक्षक अभियोग्यतेमध्ये लेवल ऑफ टीचिंग म्हणजेच अध्यापनाचे स्तर या घटकावरती प्रश्न विचारला जातो. तर अध्यापनाचे स्तर कोणते, म्हणजेच अध्यापन किती प्रकारे केले जाते आणि कोणकोणते अध्यापन आहेत यावरती, की विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून केलेले अध्यापन म्हणजेच एक कॉग्नेटिव्ह, अफेक्टिव्ह आणि सायकोमोटिव्ह, अर्थातच ज्ञानात्मक, भावात्मक, मनोगत्यात्मक. दुसरा घटक आहे जो अध्यापनाचे वेगळ्या प्रकारचे स्तर आहेत त्या स्तरावर आधारित एक स्मृतिस्तर, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. स्मृतिस्तर, अवबोध स्तर आणि चिंतनात्मक स्तर. तिसरा घटक आहे हुकुमशाही, लोकशाही आणि हस्तक्षेप रहित अध्यापन. चौथा आहे वर्णनात्मक, निदानात्मक आणि उपचारात्मक. शैक्षणिक प्रक्रियेच्या संदर्भात असणारे प्रेझेंटेशन, डेमॉन्स्ट्रेशन आणि ॲक्शन, अर्थातच सादरीकरण, दिग्दर्शन किंवा प्रदर्शन आणि क्रियात्मक अध्यापन. पुढच्या प्रकारामध्ये औपचारिक अध्यापन आणि अनौपचारिक अध्यापन. आज आपण अध्यापन स्तरामध्ये मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल या अध्यापना संदर्भात चर्चा करणार आहोत. मित्रांनो, या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला नोटिफिकेशनच्या आधारे मिळेल. आतापर्यंत या घटकावरती विचारले जाणारे प्रश्न: विच ऑफ द फॉलोइंग टीचिंग लेवल इज सुटेबल फॉर किड्स? लहान मुलांसाठी योग्य असणारी पद्धत कोणती? अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल, मेमरी लेवल, नन ऑफ दिस ॲबो. या प्रश्नाची उत्तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ संपल्यानंतर लक्षात येईल, माहिती होईल. विच ऑफ द फॉलोइंग कॉल्ड इंट्रोस्पेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग? अध्यापनाचे किती स्तर आहेत? सर्वात खालच्या स्तराची अध्यापन पद्धती कोणती? प्राण्यावरती प्रयोग केलेली कोणती अध्यापन पद्धती आहे? या सर्व प्रश्नाची उत्तरे हा व्हिडिओ संपल्यानंतर लक्षात येतील तुम्हाला. तर चला मित्रांनो, आपण अध्यापनाचे स्तर काय आहे ते पाहूया. अध्यापन म्हणजे एक उद्देश पूर्ण केलेली कृती, की ज्याचा उद्देश की अध्ययनार्थीच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये एक इच्छित बदल घडवून आणणे. अध्यापनाचे जे स्तर आहेत ते प्रामुख्याने 3 स्तरात आहेत. हे 3 स्तर बिगी या शास्त्रज्ञाने सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये नंबर 1 मेमरी लेवल म्हणजे थॉटलेस आहे. दुसरा आहे अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्ट लेवल. या 3 प्रकार बिगी या शास्त्रज्ञाने सांगितलेले आहेत. हे अध्यापन करत असताना त्याचा एक मार्ग आहे. प्रथम स्मृती स्तरावरचे अध्यापन होते, त्यानंतर पुढचा स्तर वाढतो म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल होती, आणि नंतर चिंतनात्मक अध्यापन होते. एका स्तरातून दुसऱ्या स्तराकडे आणि दुसऱ्या स्तराकडून तिसऱ्या स्तराकडे अध्यापन प्रक्रियेमध्ये जायचे असते. स्मृती पातळी मेमरी लेवल म्हणजेच काय, की पाठांतर करून मुलं शिकतात. स्मृती स्तराचं किंवा स्मृती पातळीवरचं अध्यापन याचं प्रतिमान हर्बर्ट यांनी मांडलेलं आहे. हर्बर्ट यांचं नाव आपण हर्बर्टची पंचपदी यामध्ये ऐकून आहोत. अध्यापनाची ही पहिली पातळी आहे किंवा पहिला स्तर आहे. यामध्ये कोणत्या प्रकारचा विचार केला जात नाही, म्हणजे विचारहीन पातळी आहे. फक्त एक रट लावून पाठांतर करणे, मुखोगत करणे हा स्तर हा या अध्यापन पद्धतीमध्ये आहे. स्मृती किंवा मानसिक क्षमतेशी संबंधित आहे. मुलांना पाठांतर करून घेणे, मुखोगत करणे
पाठांतर करून घेणे, मुखोगत करणे यामुळं बौद्धिक क्षमतेचा विकास होतो. मेमरी स्तरावर अध्यापन हे सर्वात कमी स्तराचे शिक्षण मानले जाते, कारण या स्तरावर विचार करण्याची क्षमता विकसित होत नाही किंवा त्याचा उपयोग केला जात नाही. फक्त पाठांतरावर भर दिला जातो. जसे की लहान मुलं पाढे पाठ करतात, उजळणी पाठ करतात, अंक पाठ करतात, बाराखडी पाठ करतात. यामध्ये अर्थ नसतो, परंतु एक पाठांतरावर भर असतो. त्याच पद्धतीने एखादा प्रश्न विद्यार्थ्याला विचारला, भारताची राजधानी कोणती? तर यामध्ये तो उत्तर देतो की दिल्ली. पाठांतर करून दिल्ली हे उत्तर आहे, परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारचा विचार करण्यास वाव नाही. किंवा एखादं गणिताचं सूत्र, आयताचे क्षेत्रफळ सूत्र हे त्याला माहीत आहे, तो पाठांतर करून रट करून तो फॉर्म्युला लक्षात ठेवतो. हे स्मृती लेवलचं अध्यापन आहे. यामध्ये शिक्षकाची भूमिका प्रमुख असते. म्हणजे या ठिकाणी टीचर ॲक्टिव्ह असतो, तर स्टुडंट हा पॅशिव्ह असतो. विद्यार्थ्याची भूमिका ही गौण असते. अभ्यास साहित्य नियोजित आणि पूर्वनियोजित असते. जसं की विद्यार्थ्याला अध्यापन करायचे आहे, मग काय विद्यार्थ्याकडून पाठांतर करून घ्यायचे याची एक नियोजित एक आराखडा तयार केलेला असतो. शिक्षक तो अनुक्रमिक क्रमाने अभ्यासाची सामग्री सादर करतो आणि विद्यार्थी ते पाठांतर करतात आणि शिकतात आणि ते मुखोगत किंवा पाठांतर केलेले विद्यार्थ्यांना वधवून दाखवतात. यामध्ये किंवा मेमरी लेवलमध्ये अध्यापनात मर्मदृष्टी नसते किंवा अंतदृष्टी नसते, की ज्यामध्ये एखादी समस्या निर्माण झाल्यानंतर ती सोडवण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीने विचार केल्यानंतर त्याचं उत्तर सापडतं. त्याला अंतदृष्टी किंवा मर्मदृष्टी असे म्हणतात. ही मर्मदृष्टी मेमरी लेवलमध्ये नसते. मानसिक दृष्टीने हे एक संज्ञात्मक स्तराचे शिक्षण आहे. अगदी संज्ञात्मक शिक्षण हे खालच्या स्तराचं आहे. पुढच्या स्तराचं अंडरस्टँडिंग लेवल आहे आणि तिसऱ्या स्तराचं उच्च स्तराचं आहे रिफ्लेक्टिव्ह लर्निंग आहे. मेमरी लेवलमध्ये की विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी लागते. छान, शाब्बास, शाब्दिक, अशाब्दिक या प्रकारचे प्रलोभन किंवा शाबासकी दिल्यामुळं, प्रेरणा दिल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये स्मृती अध्ययन वाढते. शिकवलेल्या ज्ञानाचं स्मरण होतं. मानसिक क्षमता विकसित होतात. पठण धारणा मजबूत होते. मूल्यमापन करायचं असेल तर मौखिक व लिखित स्वरूपाचे मूल्यमापन करता येते. जसं की रिकॉल अँड रिकॉग्नायझेशन, आठवणे आणि ओळखणे. उदाहरणार्थ, रिकाम्या जागा दिल्या आहेत, त्याला पर्याय दिलेला नाही. ज्यावेळेस विद्यार्थी आठवून त्या ठिकाणी रिकामी जागा भरतो, त्याला रिकॉल असं म्हटलं जातं. रिकॉग्नायझेशन अनेक घटकापैकी तो एक पर्याय निवडणे, त्यालाच रिकॉग्नायझेशन असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस अध्यापन करायचे त्यावेळेस तो घटक पुनरावृत्ती एक लयीमध्ये असावे. ज्यावेळेस स्मृती लेवलचं अध्यापन करतो तर त्यावेळेस विद्यार्थ्याला थकवा आल्यानंतर अध्यापन करू नये, की ज्यामुळं की विद्यार्थ्यामध्ये थकवा येतो की पुढचे अध्ययन होऊ शकत नाही. मेमरी लेवल अध्यापन खालच्या वर्गातील मुलांसाठी उपयुक्त आहे, म्हणजे लहान मुलांसाठी. जो आपण पहिला प्रश्न पाहिला होता की कोणती पद्धत लहान मुलांसाठी उपयोगी आहे, तर लहान मुलांसाठी मेमरी लेवल ही पद्धत उपयोगी आहे. कारण यामध्ये स्मरणशक्ती वाढते, धारणाशक्ती वाढते, बौद्धिक क्षमता वाढते. मग या अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे शिक्षक हा प्रमुख आहे, ॲक्टिव्ह आहे आणि विषयाची निवड करण्यास त्याची योजना तयार करण्यास व त्याच्या इच्छेनुसार साधन करण्यास तो मोकळा आहे किंवा स्वतंत्र आहे. जशा पद्धतीने तो सादर करायचा आहे त्या पद्धतीने सादर करतो. मेमरी स्तरावरील अध्यापनात प्राप्त केलेले ज्ञान भविष्यात एक आधार बनते. ज्यावेळेस जसं की मुलं रट लावून पाढे पाठ करतात, परंतु भविष्यामध्ये की जे की रिफ्लेक्टिव्ह स्वरूपाचे किंवा चिंतनात्मक अध्ययन करायचे आहे त्यासाठी त्याला उपयोग पडते. साधारणतः प्राथमिक स्तरावर लहान मुलांनी पाढे जर पाठ केले तर त्याचा उपयोग पुढील जे काही गणितीय प्रक्रिया करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजेच मेमरी स्तरावरील अध्यापनामध्ये मिळवलेले ज्ञान हे भविष्यातील ज्ञानासाठी उपयोगी होते. मेमरी लेवलमध्ये अध्यापनाचे कार्य हे विद्यार्थ्याच्या क्षमता वाढीस योगदान देत नाही. मर्यादा काय आहे
मेमरी लेवलमध्ये, तर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता आहेत. विचार करणे, समस्या परिहार करणे या क्षमताला वाव नाही. फक्त रट लावून शिकत असल्यामुळे मिळवलेले ज्ञान हे वास्तविक जीवनातल्या परिस्थितीची उपयोग ठरत नाही, कारण त्यातून विद्यार्थ्यांची कौशल्य विकसित होत नाही आणि यामध्ये विद्यार्थ्यांना कडक शिस्तीमध्ये ठेवले जाते. ही एक मर्यादा आहे. दुसरा स्तर आहे आकलन स्तर, अंडरस्टँडिंग लेवल. या आकलन स्तराचं प्रतिमान मोरिसन यांनी मांडलेलं आहे. आकलन स्तराचा मूळ आधार संकल्पना निर्मिती. संकल्पना म्हणजे काय? समान चेतकाचा समूहाला संकल्पना म्हटलेलं आहे. एखादी गोष्ट समजून घेणे, त्याचा अर्थ समजणे, कल्पना तयार करणे, आकलन करणे. विद्यार्थ्यांमध्ये सामान्यीकरण, मर्मदृष्टी आणि समस्या समाधान क्षमताचा विकास करण्यावर या पद्धतीचा भर आहे किंवा अध्यापन पद्धतीचा भर आहे, पाठांतरावर नाही. जे काही मेमरी लेवलवरती पाठांतरावर भर आहे, आकलन स्तरावरती पाठांतरावर भर नाही, तर तो आकलनावर म्हणजे समजून घेण्यावर भर असतो आणि समजून देण्यावर भर असतो. या स्तरावर प्राप्त केलेले नवीन ज्ञान पूर्वीच्या ज्ञानाशी संबंधित आहे. म्हणजेच मेमरी लेवलमध्ये घेतलेले ज्ञान म्हणजेच विद्यार्थ्यांनी एखादा गणिताचा फॉर्म्युला पाठ केला आणि तो अंडरस्टँडिंग लेवलमध्ये की तो त्या फॉर्म्युल्यामध्ये गणिताची अंक टाकून एक गणितीय प्रक्रिया करतो. म्हणजेच पूर्वी घेतलेल्या ज्ञानाचा नवीन ज्ञानाशी एक सेतू तयार करतो. एक सामान्यीकरण तथ्याच्या आधारे केले जाते आणि तथ्याचा उपयोग नवीन परिस्थितीत केला जातो. विद्यार्थ्यांना त्यांचा विचार करण्याची क्षमता वापरण्यास संधी दिली जाते. विद्यार्थी समजून घेतो, आकलन करतो आणि तो आकलन केल्यामुळं त्याची विचार करण्याची क्षमता वाढीस लागते. मिळवलेले नवीन ज्ञान पूर्वी मिळवलेल्या ज्ञानाशी संबंधित आहे, कारण पूर्वीचं ज्ञान म्हणजेच पाठांतर केलेलं ज्ञान आणि नंतरचं आकलन ज्ञान. पाठांतर केलेले ज्ञान तो आकलनाशी त्याला जोड देतो आणि त्याचा अर्थ समजून घेतो. अंडरस्टँडिंग लेवलमध्ये बाह्य आणि आंतरिक प्रेरणा दिली जावी किंवा मिळते. शिक्षक आणि विद्यार्थी दोनही क्रियाशील असतात. कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक क्रियाशील असतात? तर अंडरस्टँडिंग लेवलमध्ये दोन्हीही क्रियाशील असतात, म्हणजे ॲक्टिव्ह असतात. तर मेमरी लेवलमध्ये फक्त शिक्षक क्रियाशील असतात. मूल्यमापन करताना मौखिक व लिखित स्वरूपाने केले जाते. बौद्धिक स्तरामध्ये टप्प्याटप्प्याने पुढे जायला पाहिजे. म्हणजेच आकलन म्हणजेच बौद्धिक स्तर. यामध्ये एक भाग शिकल्यानंतर पुढच्या भागाकडे झालं पाहिजे. म्हणजे यामध्ये एक घटक दुसऱ्या घटकाशी एक संबंधित असतो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पुढे जायला पाहिजे. या अध्यापन पद्धतीमध्ये की विद्यार्थ्यांना प्रेरणा देणं आवश्यक आहे, की ज्यामध्ये त्याचा आकलन स्तर वाढीस लागेल. तिसरा घटक म्हणजे उच्च स्तर. हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, की ज्याला विमर्श चिंतन असं म्हटलं जातं, रिफ्लेक्टिव्ह लेवल. याचं प्रतिमान हंट या मानसशास्त्रज्ञांनी मांडलं, की ही अध्यापन पातळी एक उच्च स्वरूपाची आहे. या पातळीला अंतर्मुख पातळी म्हणून देखील ओळखले जाते. एखाद्या गोष्टीवर चिंतन करणे, मनन करणे या अध्यापन पद्धतीमध्ये अंतर्भूत आहे. चिंतन स्तरावरील शिक्षणास उच्च स्तरावरचं शिक्षण मानलं जातं, अध्यापन मानलं जातं. ज्या स्तरावर अध्यापन केले जाते हे अत्यंत विचारशील आणि उपयुक्त आहे. मेमरी लेवल आणि अवबोध स्तरावरच्या पातळीवरून विद्यार्थ्यांना या पातळीवर पोहोचू शकतो. जे काही अध्यापनाचे जे मार्ग आहेत, ज्यामध्ये की चिंतन, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल, एक टप्प्याटप्प्याने या पातळीवरती विद्यार्थी पोहोचतो. या स्तरावर शिक्षण विद्यार्थ्यांना जीवनातील वास्तविक समस्या सोडवण्यास सक्षम बनवते. थोडक्यात विद्यार्थी विचार, कल्पना, चिंतन, मनन करतो. जसं की पाठांतर पद्धतीमध्ये मेमरी लेवलमध्ये एखादा विद्यार्थी आयताचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला शिकतो.
अंडरस्टँडिंग लेवलमध्ये प्रत्यक्ष शिक्षकाने दिलेलं उदाहरण तो फॉर्म्युलेच्या आधारे सोडवतो म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल. आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये एखाद्या क्षेत्रफळाचं, एखाद्या जमिनीचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर त्या सूत्राचा, त्यांनी सोडवलेल्या आकलन सोडलेल्या घटकाचा आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये व्यवहारामध्ये वापरल्या जाणाऱ्या समस्येसंदर्भात किंवा प्रत्यक्ष जीवनामध्ये तो त्या ज्ञानाचा उपयोग करतो म्हणजे वास्तविक समस्या सोडवण्यास तो सक्षम बनतो. ही पद्धती अत्यंत विचारशील आणि उपयुक्त आहे, कारण या स्तरावर जे अध्यापन विद्यार्थ्यांना केले जाते जीवनातील वास्तविक समस्या सोडवण्यास सक्षम बनवते. या स्तरावर विद्यार्थ्याला वास्तविक समस्या प्रधान परिस्थितीत सामोरे जावे लागते. परिस्थिती समजून घेऊन त्या क्षमताचा उपयोग करून विद्यार्थी समस्येचे निराकरण करण्यास यशस्वी होतो. या स्तरावर म्हणजेच विमर्शी किंवा रिफ्लेक्टिव्ह लेवलवरती विद्यार्थ्यांना समस्या ओळखण्यास शिकवलं जातं, ती समस्या समजून घेण्यासाठी शिकवलं जातं, परिभाषित केलं जातं, त्या समस्यावर तोडगा काढण्यास भर दिला जातो. समस्या ओळखणे, समस्या समजून घेणे आणि ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो. या पातळीवर विद्यार्थ्यांची मूळ विचारसरणी आणि सृजनशीलता क्षमताचा विकास होतो. या स्तराचा अध्यापनात शिक्षकाची भूमिका लोकशाही स्वरूपाची आहे. तो विद्यार्थ्यावरील ज्ञानावर दबाव आणत नाही तर त्याची कौशल्य आणि क्षमता विकसित करतो. म्हणजे या ठिकाणी शिक्षक एक फॅसिलिटेटर आहे जो सुविधा उपलब्ध करतो, जसं की विद्यार्थ्यापुढे समस्या निर्माण करणे, समस्या जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे आणि ती समस्या सोडवण्यासाठी कोणते कौशल्य विद्यार्थ्यामध्ये आत्मसात व्हायला हवी या पद्धतीने तो मार्गदर्शन करतो म्हणजे कौशल्य विकसित करतो. आणि ज्यामुळं की विद्यार्थ्याची भूमिका ही ॲक्टिव्ह होते, तो सक्रिय स्वरूपाने सहभागी होतो आणि वेगळ्या प्रकारची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळं त्याच्या कल्पनाशक्तीचा, भावनांचा, त्याला समस्या सोडवण्याचा, विचार करण्याचा, अनुमान, आकलन, तर्क या सगळ्या क्षमतांचा विकास होतो. रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये काय केलं पाहिजे शिक्षकाने, तर वातावरण निर्मिती केली पाहिजे. वातावरण निर्मिती म्हणजे काय की विद्यार्थ्यापुढं समस्या सादरीकरण करणे, समस्या सोडवण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, विद्यार्थ्याचा आकांक्षा स्तर उंचावणे, विद्यार्थ्यांना स्व व सामाजिक प्रेरणा निर्माण करणे, वादविवाद, सेमिनार, चर्चासत्र आयोजित करावे की ज्यामुळं विद्यार्थी त्या समस्या संदर्भात विद्यार्थी आपले विचार मांडेल, त्यामधून विचार निर्माण होतील. त्यानंतर स्मृती स्तर उंच व्हावा. मूल्यमापन निबंधवाचा प्रश्न असावे की ज्यामध्ये मूल्यमापन करताना निबंधवाचा प्रश्न निर्माण केल्यामुळं विद्यार्थी त्याविषयी जास्तीत जास्त विचार करेल. उदाहरणार्थ जो काही मेमरी लेवलचा प्रश्न आहे, भारताची राजधानी कोणती आहे, तो विद्यार्थी उत्तर देईल मुंबई. परंतु भारताची राजधानी कोणती आहे तर दिल्ली आहे. तर दिल्ली का आहे या प्रश्नाचं जर निबंधवजा प्रश्न दिलं तर विद्यार्थी चांगल्या पद्धतीने एक विचार त्यामध्ये मांडेल आणि त्यामधून त्याच्या विचाराला प्रोत्साहन मिळेल, विचार बाहेर पडतील. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही फॉरवर्ड करा. निश्चितच आपल्याला जी काही सुरुवातीला प्रश्न मांडली होती त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. यामध्ये प्रश्न होता लहान मुलांसाठी उपयोगी असणारी पद्धत कोणती, तर यामध्ये आहे मेमरी लेवल, इंट्रोस्पेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, यालाच रिफ्लेक्टिव्ह लेवल या पद्धतीने ओळखलं जातं. अध्यापनाचे किती स्तर आहेत, यामध्ये 3 स्तर आहेत. सर्वात खालची स्तर असणारी अध्यापन पद्धती कोणती, मेमरी लेवल. ही पद्धत कोणती पद्धत प्राण्यावर प्रयोग केला जातो, मेमरी लेवल. मित्रांनो आणखी एक प्रश्न आहे की मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल हे अध्यापनाचे 3 प्रकार
कोणत्या शास्त्रज्ञाने सांगितले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. धन्यवाद मित्रांनो.